नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांचे विचार आणि बाळूमामांनी जे काही संदेश सांगितलेला आहे आपल्या भक्तांसाठी, तर कोणता संदेश सांगितलेला आहे, तर अरे बाळा, बोलताना शब्दाची उंची वाढवा, पण आवाजाची उंची कधीच वाढवू नका, याबद्दलचे विचार मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर नमस्कार भक्तांनो, नमस्कार मंडळी. अरे बाळा, बोलताना शब्दांची उंची वाढव, आवाजाची उंची कधीच वाढवू नकोस. हा विचार लोकांना संयम, नम्रता आणि शहाणपणाचा संदेश देतो. बाळूमामांच्या विचारधारेतही शांतता, प्रेम आणि सद्वर्तनाला मोठे महत्त्व दिले जाते. बाळा, माणसाची खरी ओळख त्याच्या मोठ्या आवाजाने होत नाही, तर त्याच्या गोड आणि विचारपूर्वक बोलण्याने होते. जी लोक प्रत्येक गोष्ट ओरडून सांगतात आणि भक्तांनो, त्यांचे शब्द लोक काही वेळ ऐकतात, पण जे प्रेमाने आणि शांतपणे बोलतात त्यांचा विचार लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात. रागाच्या भरात बोलले जाणारे शब्द अनेकदा नाते संबंध तोडतात. एकदा तोंडातून निघालेला कठोर शब्द परत घेता येत नाही. मित्रांनो, भक्तांनो, जखम शरीरावर झाली तर ती भरून येते, पण शब्दांनी झालेली जखम अनेक वर्ष मनात राहते. भक्तांनो, बाळूमामा नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, अरे माझ्या बाळांनो, संयमाचा मार्ग दाखवत असल्याचे सांगितले जाते. संकट कितीही मोठे असो, परिस्थिती कितीही कठीण असो, आवाज वाढवण्यापेक्षा विचार वाढवणे अधिक महत्त्वाचे असते. कारण आवाज वाढला की वाद वाढतो, पण विचार वाढले की समाधानाचा मार्ग सापडतो. मित्रांनो, नदी जेव्हा शांतपणे वाहते तेव्हा ती शेतीला पाणी देते, जीवन निर्माण करते. पण तीच नदी जेव्हा प्रचंड वेगाने आणि गोंगाट करत वाहते मित्रांनो, तेव्हा पूर येतो आणि नुकसान होतेच. माणसाच्या बोलण्याचेही तसेच आहे. शांत शब्द जीवन घडवतात, तर कठोर शब्द नाती बिघडवतात. बाळा, मोठेपणा हा कधीच मोठ्याने बोलण्यात नसतो. मोठेपणा असतो तो दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्यात, त्यांच्या भावना समजून घेण्यात आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरण्यात, गोड बोलण्यात असतो. लक्षात ठेवा, जगात अनेक लोक शक्ती दाखवण्यासाठी आवाज वाढवतात, पण ज्ञानी माणूस स्वतःची ताकद शांततेत दाखवतो. कारण भक्तांनो, ज्याच्याकडे ज्ञान असते त्याला ओरडण्याची गरज पडत नाही. भक्तांनो, त्याचे शब्द त्याची ओळख बनतात. घरात, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी शांतपणे बोलणारा माणूस सर्वांना प्रिय असतो. त्याच्या जवळ लोक मन मोकळे करतात, पण सतत रागाने बोलणाऱ्या व्यक्तीपासून लोक दूर राहण्याचा प्रयत्न करतात. भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार माणसाने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. जिभेने केलेले पुण्यही मोठे असते आणि पापही मोठे असते. गोड बोलल्याने वैर संपते, प्रेम वाढते आणि भक्तांनो, मनाला शांती मिळते. बाळा, जेव्हा तुला राग येईल, मामा म्हणतात, बाळा, जेव्हा तुला राग येईल तेव्हा आवाज वाढवण्याऐवजी क्षणभर विचार कर. स्वतःला विचार, मी जे बोलणार आहे ते समोरच्या व्यक्तीला दुखावणार तर नाही ना? हा एक विचार अनेक भांडणे थांबवू शकतो. झाडं फळांनी भरले की खाली झुकते, त्याचप्रमाणे खरा ज्ञानी आणि मोठा माणूस नम्र असतो. तो कधीही आपल्या आवाजाने लोकांना दाबवण्याचा प्रयत्न करत नाही. तो आपल्या चांगल्या विचारांनी लोकांची मने जिंकतो. म्हणून बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, आयुष्यात नेहमी शब्दांची उंची वाढवायला शिक. तुझ्या बोलण्यात प्रेम असू दे, आदर असू दे, सत्य असू दे आणि संयम असू दे. आवाज मोठा करून माणूस क्षणभर जिंकू शकतो, पण गोड शब्दांनी तो कायम
चे मन जिंकू शकतो. लक्षात ठेवा. याच कारणामुळे असे म्हटले जाते की शब्दाची उंची वाढवा, आवाजाची नाही, कारण पाऊस फुलांनी वाढवतो, वीज नाही. लक्षात ठेवा. हे शब्द आपल्याला लक्ष दिले पाहिजे, ती लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर भक्तांनो, बाळूमामा पुढे सांगतात की अरे माझ्या बाळांनो, माणसांच्या आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात. त्यावेळी राग, अहंकार आणि उतावळेपणा मनावर राज्य करू लागतात. अशा वेळी अनेकांना वाटते की मोठ्याने बोलल्याने आपले म्हणणे खरे ठरेल. पण सत्य हे आहे की सत्याला कधीच मोठ्या आवाजाची गरजच नसते भक्तांनो, गरजच नसते. सत्य स्वतःच्या सामर्थ्यावर उभे असते. बाळूमामांच्या विचारधारेत संयमाला खूप मोठे स्थान दिले जाते, कारण संयम हा मनुष्याचा खरा दागिना आहे. ज्याच्याकडे संयम असते तो संकटातही शांत राहतो आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. पण जो प्रत्येक गोष्टीवर आवाज चढवतो मित्रांनो, तो अनेकदा चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप करतो. भक्तांनो, बाळा लक्षात ठेव, रागाच्या क्षणी बोललेले शब्द आणि आनंदाच्या क्षणी दिलेली आश्वासने याचा विचार करूनच उच्चार केला पाहिजे असं नाही, कारण दोन्ही गोष्टींचा परिणाम खूप मोठा असतो. रागात बोललेला एक शब्द वर्षानुवर्ष जपलेले नाते तुटू शकते. जगात अनेक युद्धे तलवारींनी नव्हे तर शब्दांनी सुरू झालेली आहेत. एका कठोर वाक्याने वैर निर्माण होते आणि एका गोड वाक्याने शत्रूही मित्र बनू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी शब्दांची निवड करणे हे अत्यंत आवश्यक आहे. भक्तांनो, बाळूमामा भक्तांना नेहमीप्रमाणे सांगतात, प्रेम, दया आणि करुणेचा मार्ग दाखवतात असे मानले जाते. प्रेमाने बोलणारा माणूस, मित्रांनो, प्रेमाने बोलणारा माणूस लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो. त्याला लोक आदर देतात, प्रेम देतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या शब्दांना महत्त्व सुद्धा देतात. मुला, ज्या घरात गोड भाषा असते त्या घरात सुख, समाधान, आनंद आणि 100% नांदतच असतो. शांतता राहते त्याच्या घरामध्ये. त्यामुळे घरातील वातावरण सुंदर ठेवण्यासाठी आवाज नव्हे तर विचार सुंदर असले पाहिजेत. जेव्हा एखाद्या माणूस तुला रागाने बोलतो तेव्हा त्याला त्याच भाषेत उत्तर देणं सोपे असते, पण शांत राहून उत्तर देणं ही खरी ताकद असते, कारण स्वतःवर विजय मिळवणारा माणूस म्हणूनच खरा विजेता ठरतो. ठीक आहे. नमस्कार भक्तांनो, बाळूमामाच्या नावानं चांग बरं. असेच बाळूमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाळूमामांच्या नावानं चांग बरं, मुळे महाराजांच्या नावानं चांग बरं.